आसाममधील जोरहाट येथील हवाई दलाच्या तळावर आज सकाळी एक गंभीर आणि धक्कादायक घटना घडली आहे। लँडिंग प्रक्रियेदरम्यान भारतीय हवाई दलाचे एक मालवाहतूक विमान अचानक नियंत्रणाबाहेर गेलं आणि काही क्षणातच भीषण अपघातात रूपांतर झालं। प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार विमान धावपट्टीच्या दिशेने उतरण्याचा प्रयत्न करत असतानाच त्यामध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाला आणि काही सेकंदातच विमानाने पेट घेतला। आगीचे लोळ आणि धुराचे प्रचंड लोट संपूर्ण परिसरात पसरल्याने हवाई तळावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे। लँडिंग दरम्यान झालेल्या या अपघातामुळे हवाई तळावरील सुरक्षा यंत्रणा तात्काळ सक्रिय झाली असून अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले। दरम्यान या घटनेत विमानाचे नेमके किती नुकसान झालं किंवा त्यामध्ये असलेल्या क्रू मेंबर्सची स्थिती काय आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही। हे विमान भारतीय हवाई दलाचे ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे, जे नियमितपणे लष्करी साहित्य आणि आवश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी वापरलं जातं।